नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज सिव्हिल हॉस्पिटलसाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांची सर्वात मोठी मागणी, तर त्वरित प्रस्ताव पाठवण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश. तसेच तासगाव भोसे फाटा येथे वारकरी व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी. कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ व नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद केली आहे व जमिनीच्या क्षेत्रफळाची अट नसून पात्र लहान व मोठे दोन्ही शेतकरी लाभ घेऊ शकतात. मिरज सिव्हिल रुग्णालयासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मोठी मागणी केली असून नवीन इमारत आणि रुग्णालयातील खाटांची संख्या 700 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे आदेश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. सध्या 32 वर्ष जुनी आणि जीर्ण झालेली इमारत बदलून अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची तरतूद केली असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जमिनीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट नसून लहान आणि मोठे दोन्ही शेतकरी लाभासाठी पात्र असतील. तसेच कृषी पंपाच्या जुन्या थकीत वीज बिलापोटी तब्बल 48,000 कोटी रुपयांची माफी देण्यात आली असून टप्प्याटप्प्याने दिवसा मोफत वीज पुरवठ्याचा संकल्पही सरकारने व्यक्त केला आहे. सासवड जेजुरी मार्गावरील दिंडीत झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या 4 वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयातून चरणसेवा उपक्रम राबवण्यात येणार असून डॉक्टरांसाठी नाश्ता, चहा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 18 आणि 21 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत यल्लमा मंदिर भोसे आणि तासगाव फाटा भोसे येथे वारकरी आणि नागरिकांसाठी मोफत समुदाय आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर. आपल्या मिरज सिव्हिलमध्ये जर आता परिस्थिती आपण बघितली, सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याला 30-35 वर्ष झाली बांधून. जो ती जुनी इमारत आहे ती ज्यावेळी मी जरा सर्वे केला त्यावेळी तुम्हाला समजलं की ही जुनी इमारत आहे आणि जुनी इमारत असली तरी की तिला दुरुस्त केली, व्यवस्थित केली तरी सुद्धा आता जो OPD आहे तो OPD रोजचा 1000च्या वर चालला आहे. लोकांनी सगळ्यांनी प्राधान्य दिलं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट होते, मशिनरी इक्विपमेंट सगळे चांगले आणलेले आहेत, पण तिथं जागा उपलब्ध होत नाहीत. आता जर बघितलं आपण तर आपण मधल्या स्पेसेसमध्ये पण आपण काही पेशंट आपल्याला दिसतात मध्ये त्यांना झोपावं लागतं कारण वॉर्ड फुल होतो आणि त्या पद्धतीनं तिथं आपल्याला मध्ये पेशंट झोपावं लागतात. त्यासाठी एक प्रस्ताव मी ताबडतोब मुश्रीफ साहेबांना मांडला आणि त्या मुश्रीफ साहेबांच्या प्रस्तावामध्ये आपण त्यांना असं मांडलं की शासकीय रुग्णालय मिरज येथे 700 खोटाचं हॉस्पिटल आम्हाला तुम्ही मंजूर करून द्या. त्यासाठी फंड द्या, जागा आमच्यावर उपलब्ध आहे, त्यासाठी शासकीय प्रशासकीय मंजुरी द्या आणि आम्हाला 700 कोटीसाठी आम्हाला अनुदान उपलब्ध करून द्या. तर हे मार्गी लागेल, कारण हे थांबणारं नाही आहे. जर सिव्हिल हॉस्पिटलला जर फॅसिलिटी वाढल्या, आरोग्यसेवा वाढली, सगळं वाढलं तर जनता, गरीब जनता, सगळी जनता, जे ग्रामीण भागातली जनता, शहरातली जनता आणि इव्हन बाहेरच्या जिल्ह्यातून पण तिथं लोक येतात. तर त्यासाठी आपल्याला हे हॉस्पिटल जरुरी आहे आणि त्या हॉस्पिटल आम्हाला ताबडतोब द्यावं. त्यांनी ताबडतोब पत्रावर लिहिलं, प्रस्ताव ताबडतोब सादर करावा. प्रस्ताव आल्याशिवाय तर पैसे मिळणार नाहीत. तर ताबडतोब त्यांनी लिहिलं की सचिवांना दिलं, त्यांनी त्यांच्या सचिवाला लिहिलं की ताबडतोब हा प्रस्ताव सादर करावा. ताबडतोब प्रस्ताव देण्यासाठी सचिवांचं पत्र उद्या येईल इथं आपल्याकडं. आल्यानंतर PWD प्रस्ताव तयार केला आपल्याला. हा प्रस्ताव करून ताबडतोब प्रस्ताव घेऊन मी जाईल आणि त्यावेळेला आपल्याला हे ताबडतोब आपल्याला करायला लागेल. MECBची जे आपण 7 HP मोटरांचं बिल आपण कमी केलं, माफ केलं आपण, पण त्याच्या अगोदर जर 7 HP मोटरीचं बिल थकीत असेल त्यांचं पहिलं तर तेही माफ करून टाकलं. ही तिने शेतकऱ्याला एक काल गिफ्ट दिली, परवाची गिफ्ट दिली. त्यामध्ये जवळजवळ 48 कोटी रुपये, 1000 का कोटी, 48,000 कोटी, 48,000 कोटी
48,000 कोटी ही माफ केली त्यांनी. म्हणजे मागली शेतकऱ्याला चिंता नाही आता बिलाची. जर त्याची 5 HP ची मोटर असेल, 7 HP ची मोटर असेल तर बिलाची चिंता नाही आहे. प्रॉब्लेम साधा. कर्ज आहे, दुगदुग असते, सरसकट 2 लाख कर्ज माफ केलं होतं, त्यामुळे त्याची अडचण नाही आहे. 50,000 रुपये जे रेग्युलर आहेत त्यांना त्यांचंही त्याचं ठरलं, त्यामध्ये करायचं ठरलं. असे मिळून जवळजवळ 48,000 कोटी रुपये आता आपण शेतकऱ्यांसाठी आपण अनुदान दिलेलं आहे. हा एक कार्यक्रम असा सुंदर असा मोठा झाला. त्याबद्दल मी माझ्या तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं देवेंद्र भाऊंचं आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो.